यानंतर हास्यचित्रे देशातली परदेशातली या पुस्तकाचे लेखक माननीय मधुकर धर्मापुरीकर यांचे मनोगत आपण ऐकणार आहोत आणि त्यासोबतच हास्यचित्रांचं रंजक सादरीकरणसुद्धा पाहणार आहोत। तत्पूर्वी मी त्यांचा परिचय थोडक्यात करून देते। मधुकर धर्मापुरीकर हे व्यंगचित्रांचे संग्राहक आणि गाढे अभ्यासक आहेत। व्यंगचित्रांच्या आस्वादावर आधारित त्यांची आजवर 8 पुस्तके प्रसिद्ध झालेली असून 2 संग्रहांना शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत। व्यंगचित्रकलेची अभिरुची वाढावी यासाठी त्यांनी व्यंगचित्रांचे स्लाइड शोजही सादर केलेले आहेत। एकाच विषयावर आधारित विविध व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्र हास्यचित्रांची प्रदर्शने सुद्धा त्यांनी आयोजित केली आहेत। धर्मापुरीकर सरांनी महात्मा गांधी शब्दातून, रेषेतून, हास्यवती, हास्य उपचार, सांभाळू या सृष्टीला, हास्यचित्रातले स्वर, व्यंगमंच, डिलाइट इन मॅडनेस ही त्यापैकी काही प्रदर्शनं भरवली आहेत। व्यंगचित्रकला हा साहित्याचाच एक प्रकार आहे या विषयावर नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र नांदेड यांच्या वतीने त्यांचे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे आणि इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात हास्यचित्रातली मुलं या त्यांच्या पाठामुळे शालेय अभ्यासक्रमात व्यंगचित्रकलेला स्थान मिळालं आहे। मधुकर धर्मापुरीकर यांनी कथालेखन, संपादन, अनुवाद, ललितलेखनसुद्धा केलेलं आहे आणि कथालेखनासाठी त्यांना 2 वेळा शासनाचे आणि अन्य संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत। आणि अजून एक विशेष म्हणजे हिंदी सिनेगीत आणि उर्दू शायरी हे सुद्धा त्यांच्या आवडीचे विषय असून त्यावरही त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। मी मधुकर धर्मापुरीकर सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं, तसेच स्लाइड शोचं सादरीकरण करावं। सर्वांना नमस्कार आणि आदरणीय श्रीधर फडणीस आणि डॉक्टर वसंत काळपांडे यांना अभिवादन करून मी माझ्या मनोगताचे 2 भागातलं माझं मनोगत सादर करीत आहे। आत्ताच वैशाली मॅडमनी काही योग सांगितले त्यांच्या आयुष्यातले आणि मलाही माझे योग तुम्हाला सांगायचा योग आलेला आहे। त्या अर्थानं म्हणजे वैशाली मॅडम माझ्याच गोत्रातल्या निघाल्या असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि मला फार खुशी झाली। मला तुम्हाला या निमित्ताने ज्या आनंदाच्या गोष्टी तुम्हाला 2 सांगायच्या आहेत त्या सांगण्यापूर्वी विश्वास प्रकाशनाच्या या पहिल्याच पुस्तकाच्या निमित्ताने मी वैशाली मॅडमचे अभिनंदनही करतो आणि प्रकाशन समारंभासाठी आभार मानतो। कारण श्रीधर फडणीससारखे आणि काळपांडे सरांसारखे आज योग आला त्यांचा, त्यामुळे मी विशेष आभार मानतो वैशाली मॅडमचे। आणि या आपल्या पुस्तकाचे सुरेख मुखपृष्ठ आणि मांडणी यासाठी गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी जी जादू केलेली आहे त्यामुळे पुस्तक मोठे देखणे झाले असल्यामुळे त्यांचे दुहेरी आभार मानायचे आहेत। एक तर मुखपृष्ठ आणि मांडणी त्यांनी उत्तम केलेली आहेच आहे, पण मी आणि गेली 2 महिने मी आणि वैशाली या दोघांनी गिरीशला जेरीला आणले होते, अक्षरशः जेरीला आणले होते, पण गिरीशचे शॉक ऑफ इतके चांगले आहेत की त्यांच्या आमच्या जे काय वळणं आली होती ती व्यवस्थित झाली आणि व्यवस्थित पार पाडून त्यांनी ते पुस्तक छान केलं। त्याच्यासाठी दुहेरी म्हणतोय मी, त्यांचे आभार मानतो की ग्रेटच आहे गिरीश म्हणजे। कारण आमची अस्वस्थता फार होती, दुसरा एखादा चित्रकार असता तर काय झालं असतं की दुसरंच व्यंगचित्र तयार झालं असतं कदाचित। तर गिरीशचे आभार तर मानतोच आणि या पुस्तक निर्मितीची वळणे कसल्या अडचणीशिवाय पार पडली हा एक मोठा आनंदाचा योग। या निमित्तानं छान योगायोगांच्या 2 घटना मला सांगायच्या ज्या तुमच्याशी शेअर करायच्या। मित्रो, आज 24 वर्ष झाली, याच महिन्यामध्ये 24 वर्ष झाली त्या घटनेला। मुंबईला माझ्या व्यंगचित्रांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं।
हे माझं पहिलं पुस्तक होतं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि मी आमच्या दोघांच्या पत्रव्यवहाराचं ते एक वेगळ्या प्रकारचं मराठी साहित्यातलं पुस्तक होतं, ज्याचं प्रकाशन विजय तेंडुलकर सरांच्या हस्ते झालं. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते श्री द फडणीस. आणि 24 वर्षानंतर जवळपास हाच महिना आहे, त्यावेळेस याच महिन्यात प्रकाशन झालं होतं पार्ल्याला. आणि आज माझ्या या पुस्तकाला फडणीस साहेब पुन्हा प्रमुख पाहुणे आले. केवढी भाग्याची गोष्ट ही माझ्यासाठी. म्हणून वैशालीचे आता तिसरे आभार मानतो. दोनदा झाले, आता तिसरं आभार मानतो. दुसरं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जी आनंदाची गोष्ट आहे. ती मला 80-90च्या दशकामध्ये व्यंगचित्रकारांच्या घरी जाऊन भेटायची फार धुंद होती. ती एक वेगळे दिवस होते झपाटलेले. चंद्रपूरला मनोहर सप्रेंच्या घरी जाऊन भेटलो. वसंत सरवटे आणि श्री द फडणीस सर तर माझ्या वडिलांसारखेच. मी पुण्याला आले की आशय, विषय, चित्रण, व्यंगचित्रकाराची विद्वत्ता हे सगळं ठीक आहे, चांगलं आहे. पण प्रमुख मुद्दा असा असतो की व्यंगचित्रकार हा व्रात्य पाहिजे, खोडकर पाहिजे. बाकी ठीक आहे, ती विद्वत्ता वगैरे नंतर, आधी तो खोडकर पाहिजे. श्री द फडणीसांच्या चित्रात तो खोडकरपणा होता, आहे, व्रात्यपणा आहे. फडणीसांनी सर्व महाराष्ट्राला त्यांच्या हास्यचित्रातून सर्व महाराष्ट्राला हसविलेलं आहे. त्यांची ती व्रात्य आणि खोडकर शैली ही मोठी छान आहे. हसरी गॅलरी हा त्यांचा संग्रह कायम मराठी व्यंगचित्रकला क्षेत्रातला टॉपवरचा संग्रह आहे, कायम लोकप्रिय आहे. IPLची भाषा वापरून जर सांगायचं झालं तर हसरी गॅलरीला जी ऑरेंज कॅप मिळालेली आहे, आज ती तिथंच आहे. अजूनही त्या ऑरेंज कॅपला कोणी धक्का लावला नाही. फडणीस सरांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे. श्याम जोशीसुद्धा असेच व्रात्य आणि खोडकर व्यंगचित्रकार. मुंबईला ऑफिसच्या कामानिमित्त गेलो की हमखास काम झालं की त्यांना फोन करायचं, मला यायचे भेटायला. ते पटकन सांगायचे, नाही नाही मला जायचं बाहेर, नाही नाही मला कार्यक्रमाला जायचं, नाही मला गावाला जायचं, नंतर भेटू. मी एकदा ठरवलं की यांना न सांगता एके दिवशी घरी जायचं. यांचा पत्रव्यवहार होता. काल आज गोगटे सरांचा काल निरोप आला, तर मी ते पत्रव्यवहाराची फाईल काढली आणि श्यामदोशींचं चित्र स्कॅन करून घेतलं. आधार कार्ड स्कॅन केल्यासारखं माझ्या लॅपटॉपवर आहे दाखवण्याकरता. तर त्यांचा पत्ता मला माहीत होता, दादरला कामदार पार्क, आता सुजाता आहेचं इथं, आणि काय बॉम्बे कलर लॅब जवळ हा पत्ता होता त्यांचा. मी गेलो त्यांना न विचारता. संध्याकाळची वेळ होती आणि त्या घरी पितळी मोठं कुलूप लावलेलं दिसलं. घर बंद होतं. मी वसंत सरवटे सरांना फोन केला तिथूनच. तर ते म्हणाले, जोशी सर दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. आणि मग अशा तऱ्हेनं जोशी साहेबांची माझी भेटच झाली नाही. पण त्यांचं हस्ताक्षर, त्यांची सही, सगळ्या गोष्टीत व्यंगचित्र दिसतं मला. इतकं मी तितकं वेडा होतो, म्हणजे आहे ते श्याम जोशींचा. मग नंतर वहिनींशी बोलणं झालं माझं, सुजाताशी बोलणं झालं, जावई यांच्याशी बोलणं झालं फोनवरच. त्यांचीही कधी भेट झाली नाही ना कधी संपर्क आला नाही. नंतर कामाचे व्याप त्यांचे होते, माझे होते, संपर्क झाला नाही. 1-2 मेसेजला त्यांच्याकडून काही कामामुळं उत्तरे आले नाहीत. थोडा निराशय झालो होतो मी. काल मी त्यांना पत्रिका पाठवली आणि त्यांचं उत्तर आलं की आम्ही सगळेजण पुण्याला येत आहोत प्रकाशन समारंभाला. मला एवढा आनंद झाला की आज हा परिवार भेटला. आणि माझ्याच अनुभवातून सांगायचं म्हणजे दुर्मिळ व्यंगचित्रांचा संग्रह पाहिल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद या परिवाराला पाहिल्यानंतर झाला. ही माझी दुसरी अशी आनंदाची घटना. आपल्या या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला. ज्यावेळेस वैशालींचा फोन आला मला, असं करायचं 2 महिन्यापूर्वी करूया का. माझी 2 नुकतीच पुस्तक प्रकाशित झाली होती. एक संशोधनाचं पण पुस्तक आलं होतं आणि एका अर्थानं थोडा थकवा आला होता. म्हणजे कीर्तनकाराला जसा कंटाळा येतो, ती चोवी सांगायची आणि त्या चोवीचा अर्थ सांगायचा, कीर्तनकारसुद्धा कंटाळून जात असतो, तसाही मला थोडा कंटाळा आला होता की चित्राबद्दल काय सांगायचं. पण वैशाली मॅडम म्हणले करूया मुलांसाठी. आणि मला तिथं कल्पना सुटली की नुसतं चित्र देऊन त्याचा अर्थ सांगण्यापेक्षा एका कल्पनेवर आधारित 2 चित्र दिली तर काय हरकत आहे.
ताबडतोब त्याची दुसरी बाजू लक्षात आली की एक देशातलं चित्र दाखवू, एक परदेशातलं चित्र दाखवू, काय हरकत आहे. ही कल्पना इतकी मनात चमकली माझ्या आणि अक्षरशः नेहमीप्रमाणे माझ्या अंगातच आलं आणि ताबडतोब एका विषयावरचे दुसरं चित्र शोधलं. आता फडणीसांचं चित्र एक आठवलं. उदाहरणार्थ समजा ती पोरगी एका फुलाला पाणी देते आपल्या छोट्या दुधाच्या बाटलीनं. ताबडतोब करत म्हणजे मला संग्रह बघायची गरजच नव्हती. हे माझं भूषण सांगत नाही सर, माझा वेडेपणा लक्षात हे भूषण नाही माझं. मला पटकन लक्षात आलं की अरे यार असं चित्र आहे, इथलं आहे, त्या संग्रहात आहे, त्या फाईलमध्ये आहे. ताबडतोब लागलो शोधायला. मित्रो, छंद असला की किशोरवयीन बालिश प्रकृती येते आपल्यामध्ये. तुमचं वय किती असो, आज फडणीस साहेब या वयात आलेले आहेत. हे किशोरवयीन आनंद जो असतो ना, त्याला आपण मुकू नये असं मला वाटतं. मला इतका आनंद व्हायचा चित्र सापडले की. पुष्कळ वेळा म्हणजे महिलांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे साडी घेतली की ब्लाऊज पीस मॅचिंग जसं शोधलं जातं तसं एक चित्र आठवलं. अरे यार हे चित्र दुसरं कुठे मिळेल आपल्याला, आणि सुदैवानं ताबडतोब मला मिळाली चित्र. अशा तऱ्हेनं एका पानावर भारतीय चित्र, दुसऱ्या पानावर परकीय चित्र, अशा तऱ्हेची चित्रांच्या जोड्या लावल्या. त्याच्यामुळे एक साधल्या जातं, विशेषतः किशोरवयीन मुलांना व्यंगचित्रकलेची ताकद कळते. एका विषयावर दोन हे करताय आणि दुसरं एक सहजपणे साधल्या जातं ह्याच्यामध्ये की व्यंगचित्रकला ही वैश्विक भाषा आहे. माणसाचं सुखदुःखावर माणसाच्या सुखदुःखाची काळजी करणारा व्यंगचित्रकार जेव्हा त्याची थट्टा करतो आस्थेनं, त्यावेळेस ती थट्टा आपलीच असते. कुठल्या प्रदेशातला माणूस असतो पण त्या माणसाचं सुखदुःख हे आपलं होतं. या अर्थानं व्यंगचित्रकला ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे. तिला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, धर्माची मर्यादा नाही, कशाचीच मर्यादा नाही. तो आपला मित्र होतो. मात्र आपल्याला ती उत्सुकता पाहिजे, हसण्याची तयारी पाहिजे. तर त्या तऱ्हेनं हे पुस्तकाची कल्पना झाली आणि मग सुरू झालो आम्ही. आणि 2 महिन्याचा कालावधी गिरीशचा वैताग सोडला तर मोठ्या आनंदात गेला. पण मला गिरीशचं खरंच फार कौतुक वाटतं. गिरीशनं माझी 4-5 पुस्तकं केली. त्याच्याकडे पाहून मला असं वाटतं की अजूनही 4 पुस्तकं द्यायला काय हरकत नाही. गिरीशनं माझ्या फोनचं उत्तर दिलं नाही तर मला कधीच नाराजी वाटली नाही. मी स्वतःच दुरुस्त झालो की माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून त्यानं फोन घेतला नाही किंवा काम झालं नसावं म्हणून त्यांनी उत्तर दिलं नसलं. इतकं माझं गिरीशची गोत्र जमलेलं आहे. त्याच्यामुळं मला या पुस्तकाचा आनंद विशेष झालेला आहे. आता माझ्या निवेदनाचा दुसरा भाग म्हणजे प्रेझेंटेशन. किशोरवयीन मुलांचं पुस्तक असल्यामुळे किशोरवयीन मुलं तरी कमी झाली तरी सर्व लोकांना सांगतो की तुम्ही काही वेळापुरतं आपलं वय थोडं किशोरवयीन करा आणि हे ह्या तुम्हाला खरा आनंद होईल. कारण श्याम जोशींनीच कांदे पोहे या आपल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत पहिल्याच बॉलवर सिक्सर मारावा तसं श्याम जोशींचं वाक्य होतं की अरे हां, श्याम जोशीच्या 2 आठवणी, ही एक आठवण आहे त्या प्रस्तावनेमध्ये. श्याम जोशी काय म्हणतात की माणसाला हसण्यासाठी चेहऱ्यावरच्या फक्त 4च स्नायूंना काम द्यावं लागतं. त्याच्या उलट रडका चेहऱ्या करण्यासाठी 32 स्नायूला काम द्यावं लागतं. असं असतानाही 4 स्नायू सोडून माणूस 32 स्नायूंना काम देतो आणि रडक्या चेहऱ्यानं का बरं वागतो. मोठं छान वाक्य आहे सिद्ध. पण हाय म्हणजे कशी ही मंडळी, ज्येष्ठ मंडळी नुसती व्यंगचित्रकार नाहीत, त्यांना लेखन शैली आहे. फडणीसांचं लेखन वाचताना इतकं छान, मी यांच्याकडून शिकलो व्यंगचित्राचा आस्वाद घेणं. व्यंगचित्रकार लेखक असतो. श्याम जोशींचं लेखन इतकं सुंदर, इतकं छान लेखन आहे. मग मला फार ते म्हणजे व्यंगचित्रकाराचं मानधन या विषयावर एक मजेदार व्यंगचित्र आता आठवलं सांगतो ऐनवेळी तुम्हाला. व्यंगचित्रकला मानधनच कुठे मिळत होतं. हो, व्यंगचित्रकला क्षीण असण्याचं तेच कारण आहे. मराठीत ते व्यंगचित्र मोठं छापायचं विनाकारण मोठ्या आकारात, कारण मासिकाला जागा पुष्कळ होती. तर काय करतात, एवढं चित्र मोठं छापतात, ते चित्र विरूप होतं आणि त्याला मनी ऑर्डर मिळायची किती 10-15 रुपये. तर श्याम जोशींचं एक व्यंगचित्र आहे. व्यंगचित्रकाराला मनी ऑर्डर घेऊन आला आहे व्यंगचित्रकार, पोस्टमन. त्याची बॅग दाखवली, मनी ऑर्डर आहे. आणि व्यंगचित्रकाराला एवढं आश्चर्य वाटलं की ते डोळ्यातली बुबळं अशी बाहेर आलेली दाखवली. मराठीत व्यंगचित्रकला क्षीण असण्याचं कारण तेच आहे. परकीय व्यंगचित्र, परदेशामध्ये व्यंगचित्राला काय
हे म्हणजे मान मरातब आहे असं मी वाचलं परवा की जगातल्या 10 सर्वोत्तम श्रीमंत माणसापैकी एक नाव व्यंगचित्रकाराचं. अर्थातच व्यंगचित्रकला तिथं प्रगत झालेली आहे. तर सांगायचा उद्देश श्याम जोशींचं जे सांगितलं त्यांचा एक किस्सा सांगायचा राहिला. मी त्यांना पत्र पाठवलं होतं ज्यावेळेस मी स्लाईड शो तयार करायचो. एक 90ची गोष्ट आहे. प्रत्येक व्यंगचित्रकाराला खुशीनं सांगायचं की तुमची चित्र मी दाखवणार आहे, तुमची अनुमती द्या. म्हणजे निव्वळ शाळकरी स्वभाव होता. लग्न जरी झालं तरी पोरकटच होतं मी. तर सांगायचं तुमचं चित्र मी वापरतोय, मला परवानगी द्या. फडणीस साहेबांनी इतकं छान पत्र लिहिलेलं आहे, ते लॅमिनेट करून ठेवलेली होती. आणि त्याच वेळेस आपल्या श्याम जोशींचं एक पोस्टकार्ड आलं मला, त्यांच्या सुरेख अक्षर. मला नेहमीच वाटते की व्यंगचित्रकारांचं हस्ताक्षर त्यांच्या चित्राशिवाय पाहावं. त्यांच्या अक्षरात सुद्धा चित्र दिसतात, ते दिसतात. इतकं ब्युटिफुल अक्षर आहे श्याम जोशींचं. श्याम जोशींनी काय लिहिले पत्रामध्ये, तुमचा उपक्रम फार छान आहे, चित्र तुम्ही माझी जरूर वापरा, फार चांगलं काम करताय तुम्ही. असं म्हणताना पुढे कंसात काय लिहिलं आहे, एक विनंती करतो की आता काही भिकार चित्रांचे नमुने दाखवतो म्हणून माझी चित्र कृपया दाखवू नये. अशा तऱ्हेचं त्यांनी तो विनोद केलेला आहे. मला ते फार आवडलं आणि चुकून राहिले की श्याम जोशींची आज परिवाराची भेट झाली. मला फार आनंद होतो आहे तुमचा. श्याम जोशींची धर्मयुगला चित्र आहे, धर्मयुगच्या कवर श्याम जोशींचं आहे. साधी गोष्ट नाही, मराठी व्यंगचित्रकार महाराष्ट्राबाहेर फार कमी गेलेले. फडणीस साहेबांची तर आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनात चित्र आहे, दुर्मिळ योग आहे. तर ठीक आहे, मी आता हे छोटा 10-12 व्यंगचित्रांचा एक प्रेझेंटेशन दाखवतो आहे. हे किशोरवयीन मुलांसाठी असलं तरी मला खात्री आहे तुमचंही वय त्या प्रमाणात कमी होईल. हे राहू दे. सुरुवातीला जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. लक्ष्मण यांनी 82-83 मध्ये एक लेख लिहिला होता, लहानपणच्या आठवणचा. तो लेख इलिस्ट्रेटेड वीकलीमध्ये आला होता. अनेक्डोट्स नावाचं त्यांचं सदर होतं. जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, 75-76च्या वेळेस इलिस्ट्रेटेड वीकलीमध्ये. त्याची कात्रणं माझ्याकडे आहे. गंमत आहे की त्याचं पुस्तकं आलं आहे, पण त्याच्यात ही चित्रं नाही. तिथं आलेली होती पण ही राहून गेली. त्याच्यामुळं माझं भाग्य आहे आणि मी मोठ्या रुबाबानं सांगू शकतो की हे चित्र फक्त माझ्याकडेच आहे आणि बहुतेक लक्ष्मणच्या घरी, RK लक्ष्मण यांच्या घरी असेल. तर काय झालं, लक्ष्मण काय म्हणायचे की मला लहानपणी, लक्ष्मण यांनी चित्रकला शिकली नव्हती, मला लहानपणी खडू पेन्सिल घेऊन रेघोट्यावर ओढायची फार सवय होती. फरशीवर रेगा मारायच्या, भिंतीवर चित्र काढायचो, कुठं दिसल तिथं मी पेन्सिल आणि ह्याच्यानं करायचो. 8-10 वर्षाची असताना लक्ष्मण यांना एक सवय लागली होती. ती सवय म्हणजे त्यांच्या घरी मासिकं पुष्कळ यायचे, पेपर वर्तमानपत्र यायची. कुठेही चित्र दिसले की कुणाला दाढी काढ, कुणाला मिशी काढ, कुणाला फेटा काढ, अशा तऱ्हेची मी उपव्याप करायचो आणि ते मला फार आवडायचं. लक्ष्मण आपल्या आठवणीत म्हणतात की त्या काळामध्ये माझी विशेष आवड कोणती होती, तर ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पहिल्या आलेल्या हिरोईन्सचे जे फोटो यायचे त्यांना मिशा काढण्यात तर मला फार आनंद असं ते म्हणायचे. तर एकदा काय झालं, लक्ष्मण यांच्या घरी त्यांच्या वडिलाचे मित्र आले होते. त्यावेळेस आता ती पिढी नाही, आमच्या पिढी होते की शेजारचा माणूस पेपर वाचायला यायचा पहा, कारण पेपर वाचणं दुसऱ्याच्या. तसा लक्ष्मणच्या वडिलांचे मित्र सिनियर माणूस होता, तो घरी आला होता, पेपर वाचत होते, मासिक चाळत होते. त्यांच्यासमोर बसलेला हा 8-10 वर्षाचा लक्ष्मण आपल्या आपल्या कामामध्ये गुंतून गेलेला होता. कुणाला मिशा काढ, अमुक ढमुक सगळं कर, आणि तो आपले मासिक टाकून द्यायचा. त्याचं लक्ष यांच्याकडे नव्हतं, यांचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं, आपल्या आपल्या कामात तल्ली नव्हते. तर एका आपलं चुकून आलं, ते दुसरं पहिलं चित्र टाकायचं. हां, एका मासिकामध्ये शेळीचं चित्र होतं आणि लक्ष्मण यांनी असं चष्मा काढला तिला आणि ते टाकून दिलं मासिक, दुसऱ्या कामाला लागलं. अचानकच ते जे स्नेही आले होते ते चिडले लक्ष्मणवर, माझी तुम्ही अशी थट्टा करता का, मी तुमच्या घरी कधी येणार नाही, म्हणून ते हातातलं मासिक फेकून गेले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लक्ष्मणचे भाऊ आले बाहेर, काय झालं काय झालं, काहीच कळेना या लक्ष्मणला, तर काहीच कळेना. ग्रहस्थ तर निघून गेले होते. तर त्या ग्रहस्थाने जे मासिक टाकून दिलं होतं ते मासिक चाळून बघितलं लक्ष्मणच्या भावानी आणि मग त्यांना कळालं, कारण ते रागावून गेलेले ग्रहस्थ दिसायला असे होते. आता पहा पहिलं चित्र.
शेळीचा चेहरा पहा, तिची हनवटी पुढं आलेली पहा, तिची नजर पहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची नजर पहा, तिचे शिंग पहा. आणि हा हे कमी करा लाईट, दिसतं का? लक्ष्मणने ही आठवण सांगून आपलं निरीक्षण सांगितलं की मला त्याच वयात कळालं की माणसाच्या आणि पशूंच्या चेहऱ्यात साम्य असते. इतकंच नाही तर निर्जीव वस्तूंना सुद्धा चेहरे असतात. लक्ष्मण म्हणाले की ताजमहलकडे बघितल्यानंतर मला मानवी चेहरा दिसतो. मानवी चेहरा हे जाणवतो, फक्त आपल्याकडे ती नजर पाहिजे. आपल्या वयाची अटच नाही आहे. कोणत्याही माणसाला आपल्याला तशी दृष्टी मिळेल. आपण एक प्रकारचं झापड लावून चालत असतो, आपल्याला आसपास काही दिसतच नसतं. नजर अशी असली की माणसाच्या चेहऱ्यामधले वेगवेगळे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्राण्यांचे किंवा अनेक साम्य. इवन मी हे ज्यावेळेस लेख वाचला त्यावेळेस मी वाटतो 15-20 वर्षाचा असेल, 20-30 वर्षाचा. पण मला तिथं रिअलाईज झालं की माझ्या वडिलांचं शर्ट ज्यावेळेस खुंटीवर राहायचा आणि जायचे बाहेर, तर शर्टकडे बघून मला वडील आठवायचे. चपला आपले आई वडील जे वापरायचे, आता हे माझ्या पिढीची गोष्ट आहे, आता कळत नाही आजच्या पोरांना काय वाटेल, पण वडीलधाऱ्या माणसाची वस्तू पाहून त्या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला महसूस जाणवत असतं. ती ही दृष्टी असायला पाहिजे असं लक्ष्मण यांना त्यावेळेस कळालं. ते मोठे व्यंगचित्रकार झाले. आता एक सांगतो, मला किशोरवयीन मुलांना ते सांगायचं होतं, चित्र आणि हास्यचित्रामध्ये काय फरक आहे. चित्राची व्याख्या कमी झालेल्या आहेत, हास्यचित्रांच्या व्याख्या भरपूर झालेल्या आहेत. एक व्याख्या अशी आहे, सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. इतक्या व्याख्या मजेदार आहे. चित्र हे हास्यचित्र केव्हा होतं ते सांगण्यासाठी मी रूपताईची खास परवानगी घेऊन सिद्ध पंडितांच्या एका चित्रात थोडी दुरुस्ती करून मी तुम्हाला दाखवतो आहे. हे तुम्हाला हसू यायचं कारणच नाही, कारण हे साधं चित्र आहे. सांबारचं हे शोपीस आहे, भिंतीवर लावलेलं, छान शिंग आलेली आहे. खाली आपल्याला काय दिसतं, छान सांबार दिसतं. खाली टिपॉय आहे आणि ग्लास आहे, पाण्याचा ग्लास. आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळं हेच दिसतं. पण व्यंगचित्रकाराला वेगळं दिसतं. व्यंगचित्रकारसुद्धा हेच पाहतो आणि व्यंगचित्रकाराचं लक्ष जातं की याची नजर सांबार आपल्याकडे पाहतोय का नाही, खाली पाहतोय. मग काय तर व्यंगचित्रकाराकडे, जादूकाराकडे छडी असावी तशी रेषेची छडी असते आणि तो जादू करून दाखवतो आणि ह्याचं हास्यचित्रात रूपांतर करतो. नेक्स्ट, हे अशा तऱ्हेचं हास्यचित्र होतं. ही दृष्टी व्यंगचित्रकाराकडे असते. आपण तुम्हाला म्हणणार ते टांग्याच्या घोड्यासारखं आपण एकच नजरेनं पाहत असतो, जे दिसतं तेवढंच पाहत असतो. व्यंगचित्रकार त्याच वेळेस वेगळ्या तऱ्हेनं पाहतो. सिद्ध पंडितांच्या घरी जायचो मी, शुक्रवार पेठेमध्ये त्यांच्या घरी चित्र पाहायचो. आणि आज फेसबुकवर मी लिहिलेलं आहे की त्यांच्या घरची एक कोटेशन मला फार त्यावेळेस आवडलं होतं की सेन्स ऑफ ह्युमर इज सेन्स ऑफ प्रपोर्शन. सेन्स ऑफ प्रपोर्शन इज सेन्स ऑफ ह्युमर. ज्याला विनोदबुद्धी असते त्याला तारतम्य असतं, भान असतं. वास्तवाचं भान असण्यासाठी विनोदबुद्धी फार गरजेची असते. त्याच्या उलट तुम्ही पडताळणी करून पहा, विनोदबुद्धी नसलेली माणसं चांगली असतात, वाईट नसतात, विद्वान असतात, सगळं असतं. फक्त थट्टा विनोदाचा तेवढा एक एलिमेंट कमी असल्यामुळं अशी माणसं क्लिष्ट होतात वागण्या बोलण्यामध्ये. याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. तेव्हा सेन्स ऑफ ह्युमर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे जसं उदाहरण सांगितलं हे देशी उदाहरण आहे. आता परदेशातलं एक उदाहरण सांगतो. हे सगळेच आपण हाडा मांसाची माणसं सगळीकडे सारखी. नेक्स्ट, हे स्पुटनिक मासिक आता माझ्या पिढीच्या लोकांना माहीत असेल, रशियन मासिक आहे. त्यात फार छान चित्र यायची. इतकं सुरेख चित्र आहे आईबाबांचं. ती बाई किती छान, त्याची आई किती छान काढलेली आहे, रेखीव काढलेली आहे. तिथं लेडीचं छत्री आहे, फुलांची छत्री. बारीक डिटेल्स काढतो. व्यंगचित्रकार नुसता विनोद करून थांबत नाही, त्याला छान छान ते रंगवा वाटतं. बाजूला त्याचे बाबा आहेत, पाऊस पडतो आहे, मुलगा चाललेला आहे. हे सगळं तुम्हा आम्हाला दिसतं. व्यंगचित्रकाराला मात्र वेगळं दिसतं. व्यंगचित्रकाराला दिसतं की हा लहान मुलगा असल्यामुळे दोघंही वाकलेत खाली, छत्र्या थोड्या कललेल्या आहेत, कदाचित असंही होईल. नेक्स्ट,
हे चित्राचं हास्यचित्रात रूपांतर. ह्याच्यामुळं मला हे तुम्हाला दाखवायचं कारण चित्र आणि हास्यचित्रातला फरक समजावा म्हणून. हे हास्यचित्र होऊन जातं आणि आपल्याला एक गंमत वाटते. मग आपण आपल्या आपल्या पद्धतीने याचा अर्थही काढू शकतो. तुम्हाला जेवढे अर्थ समजतील तेवढं चित्राला लागू होतं. दहावीच्या मुलाच्या आईवडिलांची कंडिशन असते, जास्त काळजी घेतल्यामुळे मुलगा भिजणारच शेवटी, नाही का. तर हे चित्र आणि हास्यचित्रातलं मी हे तुम्हाला दाखवलं. आता 3 चित्र वेगळ्या प्रकारची एक दाखवतो. आर.के. लक्ष्मणने जसं म्हटलेलं आहे की माणसामध्ये आणि प्राण्यांच्या चेहऱ्यात साम्य आहे. आता मी 3 चित्र दाखवणार आहे. आपल्या पुस्तकात 2 चित्र आहेत, एक देशी एक परदेशी. इथं तुम्हाला दाखविण्यासाठी मी 3 देशातली चित्र आणलेली आहेत. विषय मात्र एकच आहे आणि तो विषय आहे कुत्रा आणि माणूस, कुत्रा आणि डॉक्टर. मित्रहो, कुत्र्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके मानवी असतात की तुम्ही नुसतं कुत्र्याकडे पाहायला शिकलं तर तुम्ही मोबाईल बघायला शिकणार, गरजच नाही तुम्हाला मोबाईल. कुत्र्यांचं ते ओरडणं, भुंकणं, ठार झोपी जाणं, जसं काय रात्री फार जागरण झाल्यासारखं सकाळी झोपलेले कुत्रे आपण पाहत असतो, फार मजेदार असतं. तुम्ही कुत्र्यांकडे पहा. तर कुत्र्यांचं चित्र दाखवतो. पहिलं चित्र मराठीतले हरिश्चंद्र लचके हे ज्येष्ठ व्यंगचित्रकार होते, उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रात सफाई, स्वच्छ, छानपणा होता. त्यांचं चित्र हे तुम्ही पाहताय. चित्राची रचनाच अशी की आपलं लक्ष जातं माणसाच्या, डॉक्टरच्या. हे डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. नाकाकडे जातं, नाकाला मलमपट्टी केलेली आहे डॉक्टरच्या. पुन्हा कुत्र्याच्या तोंडे बांधलेलं आहे. आपल्याला त्याची कथा कळते. व्यंगचित्रकारानं काही सांगितले. व्यंगचित्र ही कथाच असते एका अर्थानं. आपण आपल्या पद्धतीने सांगतो की कुत्रा आलेला आहे इथं, त्याच्या मालकानं आणलेलं आहे, पायाला जखम झालेली आहे. डॉक्टर त्याच्या पायाला हात लावताच वेदनेनं वैतागला असेल आणि पटकन त्याचं नाकच धरलं असेल डॉक्टरनं, हे आपल्याला कळतं. मग डॉक्टरनं काय केलं, आधी आपल्या नाकाची मलमपट्टी केली, नंतर कुत्र्याचा बंदोबस्त केला आणि मग प्रत्यक्षात उपचाराला सुरुवात झाली. तरीही आपण चित्रापाशी जर थांबून राहिलं तर आपल्याला आणखी एक गमत लक्षात येईल की ठीक आहे बाबा, डॉक्टरनं मलमपट्टी केली नाक, हे तर पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. मग डॉक्टरनं आपल्या नाकाला जे मलम लावलेलं आहे ते कुठून आणलं, ते तिथलंच आणलं की काय, कुत्र्याचंच मलम लावलं की काय, हे आपली कल्पना जितकी उत्तेजित होईल तितका अर्थ आपल्याला कळतील ना. चित्र नुसतं काय असतं सर, चित्राचा अर्थ समजला की पुढे निघून जाणारे आपण लोक आहोत. एका अर्थानं व्यंगचित्रकारावर अन्याय करतो, चित्राचं आकलन व्यवस्थित करत नाहीत आणि हा कोण कलावंत आहे त्याच्या स्वाक्षरीकडे पण बघत नाहीत. किती अन्याय करतो आपण व्यंगचित्रकलेवर. तेव्हा व्यंगचित्र हे आपण असं सावध राहून पाहायचं असतं. आता याच विषयावरचं जर्मन व्यंगचित्रकाराचं चित्र पाहूया. मला लाईट बंद करावं लागेल का नका. हा जर्मन डॉक्टर, पशुवैद्यकीय डॉक्टर, बहुतेक त्यांनी हरिश्चंद्र लचकेचं चित्र पाहिलेलं असावं म्हणून त्यांनी जरा खबरदारी घेतलेली. आपण पेशंटचं निदान करण्याची पहिली गोष्ट म्हणजे त्याची जीभ पाहतो. कुत्र्याची जीभ पाहणं म्हणजे धोक्याचंच आहे ना. त्या डॉक्टरनं हा चांगली युक्ती केलेली आहे. कुत्र्याची आवडची वस्तू आपल्या मिररला बांधली, कुत्रा ताबडतोब आ करायला सुरुवात झालं आणि याचं निदान करणंही सोपं आहे. पण चित्रही किती छान काढलं पहा. विनोद झाला पण चित्राचं, व्यंगचित्राचं चित्र म्हणून सुद्धा सौंदर्य पाहायला पाहिजे आपण. किती नेटकं सुबक आहे. डॉक्टरचा चेहराही पहा किती छान आहे. आता हे झालं जर्मन चित्र. याच्या आधीचं पाहिलं आपण भारतीय व्यंगचित्र. आता याच विषयावरचं फ्रेंच व्यंगचित्र पाहूया. नेक्स्ट. हे पण कुत्रा आणि कुत्र्याच्या मालकाचं चित्र. कुत्रा जरा जास्तच लाडाचा होता, त्याला फारच कडेवर घ्यायचा तो मालक. त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. तो आपला उपचार करून येतोय आणि आपल्या कुत्र्याचा बंदोबस्त करून जातोय. आता हे विषय पाहिल्यानंतर कसचा देश आणि कसं काय, कोणत्या काळात काढलेली चित्र आहेत बघा. आता ह्याच्या आधीचं जर्मन चित्र आहे 60-70 वर्षापूर्वीचं आहे. हरिश्चंद्र लचकेचं मला वाटतं 50-60चं चित्र आहे ते. हे पण चित्र असंच केव्हा तरी आहे. पण त्याला काही मर्यादा आहे का. ही चित्र आपल्याला आता हसवतात ना आपल्याला. ही याला म्हणतात वैश्विक भाषा, रेषेची भाषा. ही रेषेची भाषा आपण शिकली तर फार मोठा फायदा होणार आहे आपल्याला. नेक्स्ट.
महिलांना जरा लवकर समजेल. या चित्राच्या 2-3 आठवणी सांगायच्या. वैशाली मॅडम, मला वेळ तर होत नसतो. ठीक. हे जर्मन व्यंगचित्रकार मोझर यांचं चित्र आहे. यांच्या या संग्रहातली सगळी चित्र दवाखान्यातली चित्र आहे, पेशंट आणि डॉक्टर हाच विषय आहे. तुम्हाला दिसतं इथं मोठं ऑपरेशन थिएटर आहे, मोठा तो बल्ब दिसतोय. ऑपरेशन, या बाईंच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि प्लास्टर बसवायचे तिच्या पायाला. ऑपरेशन जस्ट झालेलं आहे आणि ते स्टँड आलेलं आहे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या डिझाईनचे स्टँड. ती नर्स एक पर्स घेऊन जाते, दाखवते. तर त्या बाई काय म्हणतात, ती नको, ते द्या. फुलाचं जे आहे ते डिझाईन चांगलं आहे, ते द्या. हे चित्र तुम्हाला आता माझा वैयक्तिक अनुभव नाही, 2 अनुभव सांगतो. 9वीच्या पाठाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शाळेमध्ये मी कार्यक्रम करतो हा व्यंगचित्रकला समजावून सांगण्यासाठी. सातारची शाळा होती, 300-400 मुलं होती, 200-250 मुलं, 200 मुली. ही 9वीतली मुलं इतकी उत्सुक राहायची की चित्र पाहता क्षणी त्यांना हसायला लागायचे. नंतर स्टाफ हसायचा. शाळेचा स्टाफ त्यांच्यानंतर हसायचा. मुली इतक्या उत्तेजित व्हायच्या. मुलं हे चित्र पाहिल्या मुली इतक्या खुश झाल्या. आणि मग मी एका मुलीला विचारलं, सांग बरं या चित्राचा अर्थ काय. ती पोरगी एवढी उत्साहानं भरलेली होती, पटकन उभा राहिली ती आणि ती म्हणाली की आईच्या पायाला फ्रॅक्चर झाला ना, तर आई बसलेली इथं. मग सरळ तिनं आईच करून टाकलं आणि असं झालं. आणि ती डिझाईनचं मागते. मला इतकं कौतुक वाटलं त्या मुलीचं. आम्ही पटकन तोच मुद्दा घेऊन मुलांना विचारलं की हे आईचं आहे मान्य आहे, पण समजा आपले बाबा जर यांच्या जागी असलं तर काय झालं असतं. तर 3-4 पोरं पटकन उभं राहून म्हणाले की बाबा म्हणाले असते, अरे कोणतंही बाण मला जाऊ दिलं. पहा, या निमित्तानं लक्षात येतं की स्त्री सुलभ मानसिकता वेदनेला ओलांडून सौंदर्य दृष्टी जोपासणारी असते. व्यंगचित्रकला वसंत सरवटेंनी म्हणले की उत्तम व्यंगचित्र जीवनाकडे खेळकर दृष्टीनं पाहायला शिकवतं. दुर्दैव असं की आपल्याला उत्तम व्यंगचित्र पाहण्यात येईल. आता आपण शोधायला गेलं तर मिळतीलच. नेक्स्ट 2 शेवटची चित्र दाखवून मी माझं हे मनोगत थांबवतोय. मित्रो, व्यंगचित्रकार नुसता वेड्या उड्या मारून हसवणारा कलावंत नसतो. त्याला आपल्यासारखीच काळजी असते, त्याला आपल्यासारखंच सुखदुःखानं वेढलेला असतो. जागतिक शांततेचे वेध आम्हाला जेवढे लागलेले असतात तितकेच व्यंगचित्रकाराला सुद्धा लागलेले असतात. चिंतनशील कलावंत असतो व्यंगचित्रकार, हा बाष्कळ माणूस नसतो. तर ह्याच्यात दिसतं एक सुरेख फूल. पाहता जागतिक कीर्तीचं हे व्यंगचित्र पाहता क्षणी आपल्याला वाटतं हे फूल आहे. पटकन लक्षात येते फुलाच्या पाकळ्या नाहीत, ह्या अण्वस्त्रे आहेत. आणि मध्यभागी जो आहे तो पृथ्वीचा गोल आहे. पृथ्वीवर रोखलेली अण्वस्त्र आहेत. मला हे श्रीधर फडणीस साहेबांच्या घरून मिळालेली चित्र आहे ती मी त्यावेळेस घेतली होती आणि आजही म्हणजे जीवापार जपून ठेवलेली आहे. तर एका क्षणात पृथ्वीचा नायनाट होईल. पण व्यंगचित्रकारानं काय केलेलं आहे, त्याला फुलाचा आकार देऊन अण्वस्त्रांचा उपयोग शांततेसाठी, पृथ्वी सुंदर होण्यासाठी का करू नये अशा तऱ्हेचं सूचित केलेलं आहे. व्यंगचित्रकार इतक्या उंचीचा असतो. नेक्स्ट, या चित्रानं आपण कार्यक्रम माझ्या या छोट्या निवेदनाची सांगता करतो. रीडर डायजेस्टमध्ये त्यांची सदरं असतात बघा, लाईफ इज लाईक दॅट, ऑल इन ए डेज वगैरे. फार छान सदराची 3-3 बोटाची इतकी सुंदर चित्रं असतात. चित्राचा आकार छोटा, विनोदाचा आकार छोटा. तर याचीच एक फाईल तयार केलेली मी, छोटी चित्रं आणि इतकी छान वाटतात. तर या चित्रात असं आहे की एक घरगुती कारखाना आहे छोटा. या कारखान्यात तिथून केक तयार व्हायला आहेत. आपल्याला दिसतं, मी सांगतोय म्हणून नाहीच आहे, तुम्ही पाहता, तुम्ही जे पाहताय ते मी सांगतोय. कृपा करून मी सांगतोय म्हणून तुम्ही पाहता असं करू नका. तुमचा अर्थ तुम्ही शोधायला पाहिजे. ह्याच्यात ते स्माइलीचे केक्स येत आहेत त्या सरकत्या पट्ट्यावरून आणि या बॉक्समध्ये पडतात. मागं एक बॉक्स आहे क्रॉस केलेला, रिजेक्ट, आणि तो माणूस कामात गर्क आहे. मध्ये चुकून उलटं स्माइली छापलेली केक आली की ती बाजूला काढून तो रिजेक्टमध्ये टाकतोय. कारण त्याला कल्पना आहे की बाजारामध्ये हसऱ्या चेहऱ्याच्या केक्सनाच डिमांड आहे.
रडके चेहरे रिजेक्ट होतील. इतका मस्त अर्थ आपल्याला जाणवतो आणि हे चित्र त्याची आठवण करते. मुलांना हे चित्र दाखवताना मी म्हणतो की अशा तऱ्हेच्या हसऱ्या चेहऱ्यानं आपण वावरलो तर आपण सगळीकडेच सिलेक्ट होणार नाही का. तुमचं वय काही असो पण अशा तऱ्हेचे हसरे चेहरे तुम्हाला आहेतच, असेच लाभावेत ही शुभेच्छा देतो. वैशाली मॅडमला, वैशाली बॉसला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.